माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझं देवघर या आपल्या चॅनलमध्ये स्वामीमय स्वागत आहे. दिवाळी म्हटलं की आपण सर्वच जण, घरातील सर्वच सदस्य खूप आनंदी आणि खूप उत्साही असतात. दिवाळीसाठी आपण भरपूर अशी खरेदी करत असतो. मग ती कपडे असो, फटाके असो, खाण्यापिण्याच्या वस्तू असो किंवा घरासाठी काही वस्तू जसं की नवीन टीव्ही, नवीन फ्रीज, गाडी असो किंवा सोफा असो, ह्या सगळ्या वस्तूची खरेदी घरासाठी होत असते. दिवाळीमध्ये खरेदी ही करायलाच पाहिजे. पण दिवाळी हा सण सगळ्यात महत्त्व म्हणजे याला लक्ष्मीपूजनला आहे. दिवाळीमध्ये सगळ्यात महत्त्वाची जी काही गोष्ट असेल ती म्हणजे लक्ष्मीपूजन. खरेदी करा, पण सगळ्यात महत्त्व आपल्याला लक्ष्मीपूजनला द्यायचं आहे. तर बघा, जसं आपण आपल्या घरामध्ये खरेदी करत असतो, घरातील वस्तू घेत असतो, कपडे वगैरे घेत असतो, त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या देवघरासाठी सुद्धा खरेदी करायची आहे. देवघरामध्ये सुद्धा काही विशेष वस्तू आपल्याला दिवाळीच्या आधी घरी आणायच्या आहेत, जेणेकरून लक्ष्मीपूजनाचं आपल्याला भरभरून असं फळ मिळेल. वर्षभर माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहील. आपण केलेल्या पूजेचं माता लक्ष्मी आपल्याला अगदी भरभरून फळ देईल, जेणेकरून आपल्या घरामध्ये सगळ्या प्रकारचे सुख, सगळ्या प्रकारचं ऐश्वर्य नांदेल. आपल्या घरामध्ये पुढील वर्षभर कशाचीही कमी पडणार नाही. तर बघा, आता आपल्याला आपल्या देवघरासाठी काही वस्तू खरेदी करायच्या आहेत, जेणेकरून दिवाळीच्या आधी त्या वस्तू आपल्याला घरी आणायच्या आहेत. तर बघा, आता दिवाळीच्या आधी आपल्याला आपल्या घरी काय काय वस्तू आणायच्या आहेत, ज्या आपल्याला लक्ष्मीपूजनामध्ये लागणार आहेत. सगळ्यात आधी म्हणजे आपल्याला श्रीयंत्र आपल्या घरी आणायचं आहे. बघा, श्रीयंत्र हे अशा पद्धतीचं असते. इथे बघा, हे माझं पंचधातूचं श्रीयंत्र आहे आणि हे श्रीयंत्र मी स्वामी समर्थ सेवा केंद्रामधून घेतलं आहे आणि हे 1100 रुपयाला मला मिळालेलं आहे. हे श्रीयंत्र तुम्हाला जिथे कुठे पूजेचं साहित्य वगैरे मिळते तिथे सुद्धा मिळून जाईल, पण ते सिद्ध केलेलं नसते आणि आपल्या स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये सिद्ध केलेलं श्रीयंत्र आपल्याला मिळत असते आणि याची किंमत 1100 रुपये एवढी आहे आणि हे पंचधातूपासून बनवलेलं आहे. श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मीचं हे आसन आहे. माता लक्ष्मी कायम या श्रीयंत्रावरती विराजमान असते आणि या श्रीयंत्राला सोडून माता लक्ष्मी कुठेही जात नाही. तर तुम्हा सर्वांना मी हात जोडून कळकळीची विनंती करते की तुमच्या देवघरामध्ये जर अजूनही श्रीयंत्र नसेल तर जवळपासच्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामधून अशा पद्धतीचं श्रीयंत्र नक्की घरी आणा. श्रीयंत्र घरामध्ये असलं की आपल्या घरामध्ये, मग श्रीयंत्राचे काय काय फायदे आहेत, श्रीयंत्र देवघरामध्ये प्राणप्रतिष्ठित केल्यामुळे, स्थापन केल्यामुळे त्याचे काय फायदे आहेत, किंवा श्रीयंत्राची प्राणप्रतिष्ठा कशी करायची याबद्दलचे सविस्तर व्हिडिओ याआधीच मी तुमच्यासोबत शेअर केले आहेत. त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन, म्हणजे तुम्ही जेव्हा तुमच्या घरी नवीन श्रीयंत्र आणाल तर त्याची प्राणप्रतिष्ठा कशी करायची याची सविस्तर माहिती तुम्हाला तो व्हिडिओ बघून नक्कीच मिळेल. तर आता हे श्रीयंत्र आपल्याला आपल्या घरी आणायचं आहे, कारण श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे आणि माता लक्ष्मी याच्यावरती कायम विराजमान असते. श्रीयंत्र आपल्या घरामध्ये असलं, देवघरामध्ये असलं म्हणजे माता लक्ष्मीचा कायम वास आपल्या घरामध्ये राहत असतो. आता श्रीयंत्र म्हटलं की याला दररोज कमळाचं फूल वाहायचं असते, पण कमळाचं फूल आपण दररोज वाहू शकत नाही, कारण ते आपल्याला मिळत नाही. आता तुम्हाला जर मिळत असेल तर काय माहिती, पण आमच्याकडे कमळाचं फूल याला मिळतच नाही. म्हणून आता श्रीयंत्राला कमळ वाहायचं असते, म्हणून जर आपल्याला कमळाचं फूल दररोज मिळत नाही, आपण दररोज श्रीयंत्राला कमळ वाहू शकत नाही, म्हणून आणायची आहे कमळगट्ट्याची माळ. बघा, ही कमळाच्या फुलापासून बनवलेली कमळगट्ट्याची माळ आहे आणि ही श्रीयंत्राला दररोज वाहायचीच असते. ही माळ श्रीयंत्रावरती अशा पद्धतीने ठेवून द्यायची असते. कमळाच्या फुलापासून, कमळाच्या बियापासून ही कमळगट्ट्याची माळ बनवलेली आहे, जेणेकरून आपल्याला दररोज श्रीयंत्राला कमळ वाहिल्याचं पुण्य मिळेल, त्याचं फळ मिळेल, म्हणून ही कमळगट्ट्याची माळ आपल्याला श्रीयंत्रासाठी आणायचीच आहे. जर श्रीयंत्र खरेदी करत असाल तर सोबतच कमळगट्ट्याची माळ आवर्जून खरेदी करा. या माळेची किंमत 80 ते 100 रुपये एवढी आहे आणि श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये ही माळ तुम्हाला सहज उपलब्ध आहे, श्रीयंत्र आणि ही माळ सुद्धा. आता हे झालं श्रीयंत्र आणि कमळगट्ट्याची माळ, ही आपल्याला आवर्जून आणायची आहे या वर्षीच्या लक्ष्मीपूजनसाठी. आपण दिवाळी म्हटलं की भरपूर साड्यांची खरेदी करतो, कोणी 2000, कोणी 5000, पण तुम्हा सर्वांना मी हात जोडून सांगते, एका दिवाळीला आपण साडी नाही खरेदी केली तर काही हरकत नाही, कारण आपल्या कपाटामध्ये भरपूर अशा साड्या आधीच घेतलेल्या आहेत. त्यामधली कुठलीही साडी घालून तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता. पण श्रीयंत्र हे तुमच्या घरी नक्की आणा. 2000ची 3000ची साडी घेऊन आपण 1-2 वेळा घालतो आणि नंतर ती फॅशन गेली की तशीच पडलेली राहते. पण श्रीयंत्र जर आपण आपल्या त्या पैशात, त्या साडीच्या ऐवजी त्या पैशामध्ये जर आपण श्रीयंत्र आणलं तर श्रीयंत्र कायम आपल्या देवघरामध्ये राहते आणि श्रीयंत्रावर कायम माता लक्ष्मीचा वास असतो. तर तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती करते की या वर्षीच्या दिवाळीत आपल्याला श्रीयंत्र खरेदी करायचंच आहे. तर बघा, आता त्याच्यानंतर आपल्याला लक्ष्मीनारायणाचा फोटोसुद्धा लक्ष्मीपूजनसाठी आणायचा आहे. अशा पद्धतीचा हा फोटोसुद्धा श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये उपलब्ध आहे. बघा, हा फोटो असा आहे की याच्यामध्ये भगवान विष्णूचे पाय किंवा त्यांचे चरण लक्ष्मी माता चेपत आहे
आणि शेषशय्येवर भगवान विष्णू विराजमान आहेत अशाच पद्धतीचा फोटो आपल्याला लक्ष्मीपूजनसाठी आपल्या घरी आणायचा आहे. हा फोटो सुद्धा स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये उपलब्ध आहे. त्याच्यानंतर आपल्याला आणायचा आहे माता लक्ष्मीचा फोटो. आता असा फोटो जर तुमच्या घरी आधीच असेल तर नवीन घेण्याची गरज नाही, पण तुमच्याकडे नसेल तर अशाच पद्धतीचा फोटो आणा. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे माता लक्ष्मीचा फोटो. त्याच्यामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मी आणि नारायणाचा तो फोटो आहे आणि हा फक्त माता लक्ष्मीचा फोटो आहे. हा सुद्धा श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये उपलब्ध आहे. या फोटोत बघा माता लक्ष्मीचा फोटो कसा असायला पाहिजे तुम्हाला इथे दिसतच असेल. माता लक्ष्मीचे जे चरण कमळ आहेत ना, ते माता लक्ष्मीचे जे चरण आहेत ते आपल्याला दिसता कामा नये, ते या कमळाच्या फुलाच्या आतमध्ये असायला हवेत अशा पद्धतीने बघा. आणि 4 पांढरे हत्ती माता लक्ष्मीवर अमृत वर्षाव करत आहेत अशा पद्धतीचा आपल्याला फोटो हवा आहे. हा फोटो आपल्याला लक्ष्मीपूजनसाठी आणायचा आहे. आणि नंतर जर तुमच्या देवघरामध्ये जागा नसेल तर देवघरामध्ये नाही ठेवले तरी चालतील, आणि जागा असेल तर देवघरामध्ये ठेवा. हे दोन्ही फोटो माझ्या देवघरामध्ये कायम असतात आणि मी यांची दररोज पूजा करत असते. तर जागा असेल तर ठेवा, नाहीतर नाही देवघरामध्ये ठेवले तरी काही हरकत नाही, पण लक्ष्मीपूजनसाठी आपल्याला हे फोटो आवर्जून आणायचे आहेत. त्याच्यानंतर बघा आपल्याला लक्ष्मीपूजनसाठी माता लक्ष्मीचा चांदीचा शिक्का सुद्धा आणायचा आहे. बघा अशा पद्धतीचा असतो, अशा पद्धतीचा. याच्यावरती माता लक्ष्मी, गणपती आणि सरस्वती यांचे चित्र रेखांकित केले आहेत आणि मागून श्रीयंत्र याच्यावरती काढलेलं आहे. बघा अशा पद्धतीचा चांदीचा शिक्का सुद्धा आपल्याकडे असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी लक्ष्मीपूजनसाठी आपल्याला गोमती चक्र सुद्धा आणायचे आहेत. बघा गोमती चक्र हे अशा पद्धतीचे असतात आणि हे कुठेही जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे अगदी सहज मिळून जातात. आणि काही नाही 2, 5, 10 रुपयापर्यंत हे गोमती चक्र मिळते. तर हे गोमती चक्र आपल्याला 5, 7 किंवा 11 आणायचे आहेत. आणि लक्ष्मीपूजनमध्ये याचा कसा उपाय करायचा याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. त्याच्यानंतर आपल्याला पिवळ्या कवड्यासुद्धा आणायच्या आहेत. पिवळ्या कवड्यासुद्धा तुम्ही 5, 7, 9 किंवा 11 आणू शकता. पिवळी कवडी सुद्धा 5 ते 10 रुपयाला एक मिळते. जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळते, पूजेच्या साहित्याचं जे दुकान आहे तिथे तुम्हाला ह्या सगळ्या वस्तू अगदी सहज मिळून जातील. तर ह्या वस्तू लक्ष्मीपूजनमध्ये असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला धन्वंतरीचा फोटो सुद्धा आणायचा आहे. जसं की आपला लक्ष्मीनारायणाचा फोटो आहे, माता लक्ष्मीचा फोटो आहे, तसा धन्वंतरीचा सुद्धा फोटो आहे. धन्वंतरी हे यांना देवाचे वैद्य म्हणजे देवाचे डॉक्टर म्हणतात आणि धन्वंतरीचा संबंध आपल्या आरोग्याशी येत असतो. त्याची पूजा आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी करायची असते. धनत्रयोदशीची पूजा कशी करायची याचा सुद्धा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल. आणि धन्वंतरीचा फोटो सुद्धा स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये उपलब्ध आहे. माझा अजून आणायचा आहे, मी लवकरच आणणार आहे. तर बघा ह्या सगळ्या वस्तू आपल्याला आपल्या लक्ष्मीपूजनच्या आधी, दिवाळीच्या आधी आपल्या घरी आणायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला लक्ष्मीपूजनसाठी केरसुणी सुद्धा आणायची आहे. तर ती केरसुणी म्हणजे झाडू कसा आणायचा, तो कोणत्या दिवशी खरेदी करायचा याचा व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासोबत लवकर शेअर करेल. तर बघा आता ह्या सगळ्या आता गोमती चक्र आणि पिवळ्या कवड्या का आणायच्या, कारण त्या लक्ष्मीकारक आहेत. त्यांची आपल्याला पूजा करायची आहे. दिवाळीच्या दिवशी त्यांचा उपाय करायचा आहे. आता हे जर तुम्ही आधीच खरेदी केलेलं असेल, याचा उपाय तुम्ही मागच्या वर्षीच केलेला असेल तर नवीन आणण्याची गरज नाही. तेच गोमती चक्र आणि त्याच कवड्या तुम्ही पुन्हा पूजेमध्ये वापरू शकता. पण तुमच्याकडे जर नसतील तर नवीन नक्की आणा. तर बघा आता आपण लक्ष्मीपूजन करताना लक्ष्मीपूजनसाठी माता लक्ष्मीची मूर्ती आणत असतो किंवा माता लक्ष्मीचा फोटो आणत असतो. आता फोटो कसा आणायचा हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की कमळाच्या फुलामध्ये बसलेल्या माता लक्ष्मीचा फोटो आपल्याला आणायचा आहे. आणि माता लक्ष्मीचे चरण आहेत ते कमळाच्या फुलामध्ये असले पाहिजेत. 4 पांढरे हत्ती माता लक्ष्मीवर अमृत वर्षाव करीत आहेत अशाच पद्धतीचा फोटो आपल्याला लक्ष्मीपूजनसाठी घ्यायचा आहे. फोटो किंवा मूर्ती खरेदी करताना अजिबातही चूक करू नका. बघा मार्केटमध्ये खूप छान सुंदर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या माता लक्ष्मीच्या मूर्त्या विकत मिळतात. कोणी चांदीची मूर्ती सुद्धा लक्ष्मीपूजनसाठी घेत असते. पण बघा मूर्ती घेताना आपल्याला विचार करा, मूर्ती नाही घेतली तरीही काही हरकत नाही. तुम्हाला जर चांदीची घ्यायची असेल तर घ्या, पण बाजारामध्ये ज्या काही मूर्ती आपल्याला मिळतात त्या नाही घेतल्या तरी काही हरकत नाही. मूर्ती नसली तरी आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवतेचा जो चांदीचा टाक असतो तीच आपली लक्ष्मी आहे आणि तो टाकच आपल्याला आपल्या लक्ष्मीपूजनच्या पूजेमध्ये मांडायचा आहे. मागच्या वर्षी मी तुमच्यासोबत लक्ष्मीपूजनचा व्हिडिओ शेअर केला होता, त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे. यावर्षी सुद्धा मी तुम्हाला लक्ष्मीपूजन कसं करायचं याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल. तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी लक्ष्मीपूजनची व्यवस्थित अशी माहिती मांडणी करूनच दाखवेल. तर बघा मी लक्ष्मीपूजनमध्ये माझ्या कुलदेवतेचा टाकच ठेवत असते. माता लक्ष्मीची मूर्ती आम्ही विकत आणतच नाही. बरेच लोक दरवर्षी मूर्ती विकत आणतात, नंतर वर्षभर घरात ठेवतात.
नंतर मग तिचं विसर्जन कुठे करायचं, कुणी शेतात नेऊन ठेवते, कुणी कोण्या मंदिरात नेऊन ठेवते. पण बघा अशा पद्धतीने त्या मूर्तीची अवहेलना होते आणि माता लक्ष्मीचा अपमानच आपल्याकडून केला जातो. त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती कधीच प्रसन्न होत नाही. उलट तिची कृपा तर आपल्याला मिळणारच नाही, तिच्या क्रोधालाच आपल्याला सामना करावा लागेल. त्याच्यानंतर बघा आता मार्केटमध्ये ज्या मूर्ती मिळतात त्या आतमधून पोकळ असतात. अशा पोकळ मूर्तीची पूजा करू नये. देवघरामध्ये सुद्धा पोकळ मूर्ती ठेवायच्या नाहीत किंवा चांदीची मूर्ती जर तुम्ही विकत आणत असाल तर ती पोकळ आणायची नाही, ती भरीवच मूर्ती आपल्याला आणायची आहे. पोकळ मूर्ती म्हणजे वरवरचा देखावा आणि आतमध्ये पोकळ. अशा मूर्तीची जर आपण पूजा केली ना तर आपल्या डोक्यावरती कर्जाचा मोठा डोंगर होतो. आपल्या घरामधून माता लक्ष्मी निघून जाते आणि आपल्या घरामध्ये गरिबी येते, दरिद्री येते. त्यामुळे अशा लक्ष्मीची मूर्ती आणूच नका. तुम्हाला जर चांदीची घ्यायची असेल तुम्ही घेऊ शकत असाल तर भरीव मूर्ती घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा आता बरेच जण बाजारामध्ये माता लक्ष्मीचे वेगवेगळे प्रकारचे कॅलेंडर मिळत असतात, फोटो मिळत असतात. तर बरेच जण आपण बाजारामध्ये गेलो की लक्ष्मीपूजनसाठी स्पेशल म्हणून ते माता लक्ष्मीचे कॅलेंडर वगैरे आणत असतात. बघा तेही आणण्याची आवश्यकता नाही. आपल्याकडे अशा पद्धतीचा माता लक्ष्मीचा फोटो आणि लक्ष्मीनारायणचा फोटो असला की आपल्याला कुठलेच कॅलेंडर वगैरे आणायची गरज नाही. हे श्रीयंत्र आपल्याकडे आहे, हे फोटो आपल्याकडे आहेत. पण जर तुम्ही आणतच असाल तर माता लक्ष्मी उभी असलेला फोटो आणू नका. माता लक्ष्मी आधीच खूप चंचल आहे, ती कुठेच एका ठिकाणी स्थिर राहत नाही. आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही उभ्या माता लक्ष्मीचा फोटो आणला तर मग बघायलाच नको. माता लक्ष्मी उभी आहे हा फोटो अजिबात आणू नका. माता लक्ष्मीचा बसलेलाच फोटो आपल्याला आणायचा आहे. उभ्या माता लक्ष्मीचा फोटो आणाल, ती लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहणार नाही. तर बघा ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आणि आपल्याला दिवाळीसाठी ह्या सगळ्या वस्तू लक्ष्मीपूजनसाठी विशेष करून खरेदी करायच्या आहेत, आपल्या घरी आणायच्या आहेत. अष्टमी ते दिवाळी हा जो 8 दिवसाचा काळ आहे हा अतिशय माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी अतिशय सुवर्ण असा काळ आहे आणि या कालावधीमध्ये तुम्ही ह्या वस्तू कोणत्याही दिवशी खरेदी करू शकता. याला मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नाही. कारण हे जे 8 दिवस आहे ते माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आणि अतिशय असा सुवर्ण काळ आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुमच्याकडे या वस्तूमधल्या जी कुठली वस्तू नसेल किंवा सगळ्याच वस्तू नसतील तर लवकरात लवकर घरी नक्की आणा. तर झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि दिवाळीच्या स्वामीमय शुभेच्छा.